स्टार्ट भारताच्या 78व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलेच भाषण असल्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या ध्येयधोरणानुसार कामकाज होईल याचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली. परिच्छेद बांगलादेशातील परिस्थितीवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य करताना तेथील वातावरण लवकरात लवकर पूर्वपदावर यावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच समाज म्हणून आपल्याला त्याबाबत जागृत होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशात आगामी 5 वर्षांमध्ये 75,000 वैद्यकीय शिक्षणाच्या जागा निर्माण करण्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. त्याचबरोबर राजकारणातील घराणेशाहीला छेद देण्यासाठी देशभरातून 1 लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावे, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्या अनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली. परिच्छेद देशात घराणेशाही, जातीवाद भारताच्या लोकशाहीचे मोठे नुकसान करत आहे. देशाला, राजकारणाला आपल्याला घराणेशाही व जातीवादापासून मुक्ती द्यावी लागेल. आपले एक ध्येय हेही आहे की आपण लवकरात लवकर राजकीयदृष्ट्या 1 लाख अशा तरुणांना पुढे आणू इच्छितो, ज्यांच्या कुटुंबात कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी असणार नाही. अशा होतकरू तरुणांनी राजकारणात यावं, जेणेकरून जातीवाद, घराणेशाहीपासून मुक्ती मिळावी. त्यांना हव्या त्या पक्षात त्यांनी जावं, तेथून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पुढे यावं. आम्ही भ्रष्टाचार विरोधात लढा उभारला आहे. याचे परिणाम मला भोगावे लागतील हे मला माहीत आहे व त्यामुळेच माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतोय. पण देशापेक्षा माझी प्रतिष्ठा मोठी नाही. देशाच्या स्वप्नापेक्षा मोठे माझे स्वप्न असू शकत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार विरोधातील माझा लढा चालूच राहील. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई नक्की होईल. आपल्या भारत देशाबरोबर बाहेरही अनेक संकटे आहेत. आपण जसजसे ताकदवान होऊ तसतसे संकटे, आव्हानही वाढणार आहे. मला त्याचा अंदाज आहे. पण मी अशा शक्तींना सांगू इच्छितो की भारताचा विकास कुणासाठीही संकट घेऊन येत नाही. आम्ही जगभरात समृद्ध होतो तेव्हाही आपण कधीही जगाला युद्धात ढकललं नाही. आपण बुद्धाचा देश आहोत. युद्ध आपला मार्ग नाही. स्टॉप.